मी सतीश दंडगव्हाळ, राहणार जेल रोड, नाशिक रोड. मला 1 वर्षापासून गिळण्यासाठी आणि रात्री झोपेमध्ये उलटी व्हायची याचा त्रास खूप जास्त होता. गेल्या 15 दिवसापूर्वी सरांचं नाव सुचवलं एका डॉक्टरांनी, म्हणून मी इकडे आलो. तर सरांकडं इंडोस्कोपी सरांनी लगेच केली. त्याच्यानंतर सुचवलं मॅनोमेट्री करावं लागेल. त्या संदर्भात मी अजून तपास केला आणि दुसऱ्या दिवशी सरांनी मॅनोमेट्रीचं हे केलं. त्याच्यानंतर असं ठरलं का मला पोएम हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मग 8 दिवसानंतर ते पोएमचं ऑपरेशन केलं. आता मला एकदम म्हणजे बिलकुल काहीच त्रास नाही आहे. माझं ऑपरेशन होऊन 8 दिवस ते 10 दिवस झालेले आहे आज. पण आजपर्यंत आता कुठला असा त्रास नाही आहे. आता हळूहळू अन्न पण मी घ्यायला चालू केले. आता त्यांच्यासोबत त्यांच्या वाईफ आहेत, ते पण त्यांना नेमका काय त्रास व्हायचा आणि ऑपरेशन नंतर काय फरक पडलाय त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये ते सांगतील. त्यांना सुरुवातीला असं जेवायला बसले की पहिल्या घासामध्येच ठसका आणि गुचकी लागायची आणि जेवणाचा टाईम वाढत गेला आणि जेवण कमी होत गेला. असं करता करता हळूहळू असा त्रास वाढला की खाली डोकं टेकवलं तर लगेच ते उठून बसायचे, असं ढेकर यायचे आणि अन्न पाणी वरती यायचं. असं पूर्ण रात्र ते असे बसून बसूनच रात्र काढायचे. त्यांच्या मित्रांनी एक सल्ला दिला की या डॉक्टरांना आपण दाखवून बघू. ते इथे आल्यानंतर त्यांनी सुचवलं, जसं जसं त्यांनी तपासण्या सांगितलं तसं सांगितलं तसं करत गेलो आणि मग ऑपरेशन सांगितलं ते ऑपरेशन केलं आणि आज त्यांना जेवण वगैरे करता येते. पण आज पहिल्यासारखं असं काही झालं नाही. त्यांना झोपेतून उठून बसावं लागलं किंवा उलटी झाली असं काही झालं नाही. आजाराचं नाव काय त्यांच्या? अखेरीची कारली. ओके, बरं कोणतं ऑपरेशन झालं त्यांचं? पोएम. बरं त्यांना काही वरतून कापलं वगैरे असं काही? नाही, तसं काही नाही.